ओम शांती सात्विक पक्वान्नमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. हा आहे मूग डाळीचा स्पॉन्जी ढोकळा. हा ढोकळा मी बिना गॅसचा आणि बिना ओव्हनचा केलेला आहे. तो कसा केलेला आहे ते व्हिडिओ मधून आपण पाहूयात, म्हणून व्हिडिओ स्किप करू नका. 2 तास भिजत घातलेली मुगाची डाळ घेतली. त्यामध्ये थोडेसे माझ्याकडे पिवळे वाटाणे होते भिजलेले, तेही मी घातलेले आहेत. त्यामध्ये 3-4 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, आल्याचे तुकडे घातलेले आहेत, कोथिंबीर, पुदिन्याची पानं आणि कढीपत्ताही घालून घेतलेला आहे. त्याचसोबत आपल्याला यामध्ये थोडासा ओवा घालायचा आहे आणि दही घालून थोडंसं पाणी घालून ही पेस्ट काढून घ्यायची आहे मिक्सरमधून. ही पेस्ट आपल्याला थोडीशी रवाळच काढायची आहे, अगदी महीन काढायची नाही. आपली मुलं शिक्षणासाठी, जॉबसाठी बाहेरगावी गेलेली असतात, सतत मेसचं खात असतात, हॉटेलचं खात असतात. अशांसाठी आणि काही लोकांना पथ्य देखील असतात, कोमट पाणी प्यायचं असतं, त्यावेळेस ती वस्तू अतिशय महत्त्वाची आहे आणि आजचा ढोकळा मी त्यामध्येच बनवलेला आहे. ती वस्तू काय आहे ते पाहण्याआधी यामध्ये आपण हळद घालून घेऊया आणि आता पाहूया. ती वस्तू म्हणजे ही इलेक्ट्रॉनिक केटल. लहान मोठ्या सगळ्या आकारामध्ये ती आपल्याला भांड्याच्या दुकानावर कुठेही मिळू शकते. तर या किटलमध्येच मी काय केलेलं आहे, आजचा ढोकळा केलेला आहे आणि आपण यामध्ये पोळीशिवाय बाकी सगळं काही या किटलमध्ये बनवू शकतो. या किटलमध्ये एक जाळी आलेली आहे आणि मी आता हे 2 ते 3 मिनिटांसाठी पाणी उकळण्यासाठी ठेवून देते. ही पिन प्लगला लावून घेऊया. आता पाणी उकळतं तेवढा वेळ आपण या ठिकाणी हे जे बॅटर आहे ते आपल्याला ज्या भांड्यामध्ये आपल्याला बनवायचा आहे ढोकळा त्यामध्ये ओतून घ्यायचं. हे किटलमध्ये आलेलंच भांडं आहे. मुगाच्या बॅटरमध्ये आपण थोडासा खायचा सोडा टाकून घेतलेला आहे आणि सोडा टाकून हलक्या हाताने हलवायचं आणि लगेच ते ढोकळा बनवण्याच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं. मी या डब्यामध्ये अगदी 2 पळ्या टाकलेल्या आहेत आणि हे आपल्याला आता पाणी किटलमधलं चांगलंच उकळलेलं आहे, त्यामध्ये हा डब्बा ठेवून देऊयात आणि 10 ते 15 मिनिटांमध्ये आपला हा ढोकळा होऊन जाईल. आजचा ढोकळा हा हेल्दी आहे, मुगाच्या डाळीपासून केलेला आहे आणि मी काही शिल्लक ठेवलेलं बॅटर होतं त्यापासून अजून एक नाश्ता बनवते, तो म्हणजे थालीपीठ. एकाच बॅटरपासून आपण मुलांना हे नाश्त्याचे 2 पदार्थ बनवून देऊ शकतो. त्यांच्या टिफिनमध्ये देखील हे देऊ शकतो. ते पॅन घेतला, फोडणी केली, पॅनमध्ये थोडेसे तीळ घालायचे, जिरं मोहरी घालायची, तडतडले की हे बॅटर आपण त्यावर ओतून घ्यायचं आणि एका बाजूने चांगलं क्रिस्पी झालं की दुसऱ्या बाजूने पुन्हा उलथून टाकायचं आणि एका बाजूने मी ज्यावेळेस बॅटर घातलं त्याच्यावर लाल तिखट आणि कोथिंबीर घातली आणि तीळही घातले. तुम्ही पाहू शकता इतका क्रिस्पी झालेला आहे हे थालीपीठ, मुलं आवडीने खातील. आणि इकडे माझा ढोकळा सुद्धा बनवून झालेला आहे. याला 15 मिनिटं लागलेली आहेत बनण्यासाठी आणि हा मी काढून घेतलेला आहे. पाहू शकता किती छान झालेला आहे. अगदी सहज निघतो या डब्यामधून. आणि आता तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकचं बटन दाबा. तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि या ठिकाणी थालीपीठही छान पद्धतीनं असं लुसलुशीत झालेलं आहे आणि तुम्ही बनवा, खा आणि खिलवा.